इचलकरंजी महापालिकेत आयुक्त पदावर बसलेले हे दोन अधिकारी आहेत, ओमप्रकाश दिवटे आणि श्रीमती पल्लवी पाटील। एका महापालिकेत दोन आयुक्त कसे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असणार। त्याची गोष्टही रंजक आहे। इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली होती। त्यांच्या जागी श्रीमती पल्लवी पाटील यांनी 11 जून रोजी सायंकाळी पदभार घेतला होता। मात्र दिवटे यांनी बदलीविरुद्ध मुंबईतील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण बोर्डाकडे धाव घेतली। न्यायाधिकरणाने दिवटे यांची नियुक्ती कायम ठेवली। आज दिवटे आपल्या कार्यालयात येण्यापूर्वी पल्लवी पाटील या आयुक्तांच्या खुर्चीवर येऊन बसल्या होत्या। दिवटे यांनी पाटील यांना न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय सांगितला। मात्र पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचं सांगून खुर्चीवरून उठण्यास नकार दिला। दिवटे यांनी बाजूला खुर्चीवरून कामाला सुरुवात केली। महापालिकेत एकाच पदावर दोघांनी स्वतंत्र खुर्च्या टाकून कामकाज सुरू केलं। त्यानंतर वरिष्ठांबरोबर आणि सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्याशी बोलणं झाल्यानंतर पाटील यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला। दिवटे यांना याबाबतची माहिती देऊन त्या निघून गेल्या। आयुक्त पदाच्या खुर्चीवरून घडलेल्या अजब कारभाराची गजब कहाणीची सगळीकडे चर्चा रंगली आहे।